आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे. 15 मार्च 2024ला संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे. त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा ही सध्या शिक्षकांमध्ये आणि शाळांमध्ये सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. या पत्रामध्ये 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा विचार केलेला आहे. अर्थात तो जो संच मान्यते संदर्भातला महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे त्यात त्रुटी पण आहेत आणि काही महत्त्वाच्या बाबीच्या आहेत ज्याच्याकडे आपल्याला लक्ष वेधावं लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या त्रुटी या संच मान्यतेमध्ये आहेत हे आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जे माननीय अध्यक्ष आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. संच मान्यतेच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता. आता आपण हे जे पत्र आहे त्या पत्रातला जो महत्त्वाचा भाग आहे तेवढा भाग आपण समजून घेऊया. अर्थात 8 पानाचं महत्त्वाचं अभ्यासपूर्ण असं पत्र आहे, परंतु व्हिडिओची लांबी ही जास्त होऊ शकते म्हणून आपण थोडक्यात या पत्राचा आशय सांगूया. प्राथमिक शाळेच्या अनुषंगाने आपल्याला या स्क्रीनवर दिसते आहे की विद्यार्थ्यांचा पट जर 60 असेल तर RTE प्रमाणे मंजूर शिक्षक संख्या 2 असायला हवी, परंतु शासन निर्णयानुसार 1 ते 20 विद्यार्थी संख्या असेल तर 1 शिक्षक आणि 21 ते 60 असेल तर 1 सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि या अनुषंगाने अभिप्राय दिला की RTE कायद्याचा हा भंग होतो, शिक्षक अतिरिक्त होतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या संदर्भात या ठिकाणी 1 ते 20 संख्या असेल तर 1च शिक्षक आणि 21 ते 60 असेल तर 1 जास्तीचा सेवानिवृत्त शिक्षक असं या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर 61 ते 90 मध्ये आपल्याला RTE नुसार मंजूर संख्या जी होती शिक्षकांची ती 3 होती. 91 ते 120 साठी 4 होती. अर्थात 30चा जो आहे भाग या ठिकाणी दिसतो आहे. शासन निर्णयानुसार या ठिकाणी काय दिसत आहे की 61 ते 90 जर विद्यार्थी असेल तर 76 पटसंख्येला 3रा शिक्षक, म्हणजे याचा अर्थ 75 पर्यंत केवळ 2च शिक्षक मिळणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि RTE कायद्याचा भंग हा होईल आणि शिक्षक अतिरिक्त होतील असंही या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तशाच प्रकारे 91 ते 120, 121 ते 150, 151 ते 180 या ठिकाणी 151 आहे, म्हणजे 5 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक हे आपल्याला RTE नुसार मिळतील. परंतु शासन निर्णयानुसार काय आहे तर 166 पटसंख्येला 5वा शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक, 165 पटाला 4 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक अशा प्रकारचं शासन निर्णयानुसार मिळेल. RTE कायद्याचा भंग होईल आणि शिक्षक अतिरिक्त होतील अशा प्रकारचं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. असं आपल्याला हे प्राथमिक संदर्भात दिसते आहे. प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी काय दिसते आहे की जी मधातली संख्या घेतलेली आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील का अशी एक भीती ही या ठिकाणी प्रामुख्याने दिसते आहे. अर्थात आपण हा सर्व जो विचार आहे तो या पत्राच्या अनुषंगाने लक्षात घेतो आहे. आता आपण समजूया की इयत्ता 6वी ते 8वीच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे. 10 ते 35 अशा प्रकारची विद्यार्थी संख्या असेल, 1 इयत्ता असेल तर 1 इयत्ता असल्यास 1 शिक्षक आणि इथं या ठिकाणी अभिप्राय जो आहे तो निरंक लिहिलेला आहे. 26 ते 70, 71 ते 105, 105च्या पुढे 1 इयत्तेच्या अनुषंगाने, मग 2 इयत्तेच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. आणि नंतर आहे 3 इयत्ता, म्हणजे 3 वर्ग आहेत. मग 3 इयत्ता असेल तर 20 ते 60 विद्यार्थी संख्या असेल तर 3 शिक्षक हे पूर्वी मिळायचे. आता मात्र या ठिकाणी 2 शिक्षक मिळतील. RTE कायद्याचा भंग होईल असं म्हटलेलं आहे आणि शिक्षक अतिरिक्त होतील असंही या ठिकाणी दिसते आहे. 106 ते 140 अशा प्रकारचे या ठिकाणी दिसते आहे. मुख्याध्यापकासाठी सुद्धा काय म्हटलं ते पहा. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक मुख्याध्यापकासाठी पटसंख्या ही 150 अर्थात 135 पेक्षा कमी असल्यास या ठिकाणी आपल्याला RTE नुसार मुख्याध्यापकाचं पद या ठिकाणी 0 दिसते आहे. परंतु पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की 28/8/2015च्या शासन निर्णयानुसार
100 पटाला एक मुख्याध्यापक अपेक्षित आहे. प्रस्तुत शासन निर्णयानुसार मात्र इथे 135 पेक्षा कमी असेल तर 0 म्हटलेलं आहे. अर्थात या ठिकाणी पटसंख्या मुख्याध्यापकासाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 150 अपेक्षित आहे. अभिप्राय महत्वाचा आहे पहा. 28/8/2015च्या शासन निर्णयानुसार 100 पटसंख्येला मुख्याध्यापकाचं पद कायम होते. 28/8/2015चा शासन निर्णय. 135चा पटसंख्येच्या अटीमुळे मुख्याध्यापकाचं पद हे सुद्धा या ठिकाणी कमी होऊ शकते, अशा प्रकारची भीती व्यक्त केलेली आहे. हे होतं प्राथमिक संदर्भात. उच्च प्राथमिक संदर्भातही आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. माध्यमिकचं सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता, ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे 5वी पर्यंत किंवा 8 ते 10च्या माध्यमिक शाळा असतात, एकच वर्ग असणाऱ्या शाळा आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे निकष आहे. हे आपण सगळे या स्क्रीनवर व्यवस्थित पाहू शकतात. महत्वाचा जो भाग आहे तो पुढे आपल्याला लक्षात येतं. त्याचं विश्लेषण फार व्यवस्थित केलेलं आहे, तो आपण आता लक्षात घेऊया. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 25 व त्या अंतर्गत असलेल्या परिशिष्टाप्रमाणे सदरील संच मान्यतेचे निकष नाहीत, म्हणजेच ते देशाच्या कायद्यातील तरतुदीचा भंग करणारे आहे. सदरील निकषामुळे राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास या ठिकाणी 15,539 शाळांतील 1 ते 4 किंवा 1 ते 5 वर्गाकरिता केवळ एकच शिक्षक उपलब्ध होईल. सदरील निकषामुळे 21 ते 60 पर्यंत पटसंख्या असलेल्या परंतु 1 ते 4 अथवा 1 ते 5 वर्ग असलेल्या 29,786 शाळांना केवळ 2 शिक्षक उपलब्ध होतील. म्हणजे एका शिक्षकास 2 ते 3 वर्गाचे अध्यापन हे एकाच वेळी करावे लागेल. शहरी भागातील शाळा, ग्रामीण भागातील शाळा व आदिवासी, नक्षलग्रस्त, डोंगराळ भागातील शाळा अशा भिन्न परिस्थिती चालणाऱ्या शाळांकरिता एक समान निकष निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शाळेत शिकणाऱ्या बालकांना शिकविण्यास पुरेशा संख्येने शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. तुकडी संकल्पना संपुष्टात आणल्यामुळे वर्ग तेवढे शिक्षक अशी स्थिती बहुसंख्य शाळांमध्ये निर्माण होईल. तासामागे तास अशा प्रकारच्या वेळापत्रकांचा शिक्षकांवर मानसिक ताण पडेल आणि अध्यापनास आवश्यक ती ऊर्जा आणि उत्साह शिक्षकांमध्ये राहणार नाही. म.खा.शा. कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मधील नियम 21 अंतर्गत शिक्षकांचा निर्धारित केलेला अनुक्रमे 19, 18 आणि 17 घड्याळी तासांचा कार्यभार वाढेल. आठवड्यातील अध्ययन अध्यापनाचा पूर्ण कार्यभार अनेक शिक्षकांना घेणे भाग पडेल. रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी दिवसा श्रमाचे काम करणारे आहेत. त्यांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती दिवस शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा भिन्न असते. कुटुंबाच्या चरितार्थासाठी श्रमाचे काम करून शिक्षणाची जिज्ञासा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेकरिता संच मान्यतेचे निकष पूर्वीप्रमाणे शिथिलक्षम असावयास हवे होते. तसे ते नसल्यामुळे रात्रशाळेतील शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होईल. पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे. बालकांना मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे संख्यापूर्तीचे संकट उद्भवले आहे. परिणामतः राज्यातील किमान 25,000 शाळा मुख्याध्यापकांच्या पदाविना कार्यरत राहतील. प्राथमिक शाळेत 60 पर्यंतच्या विद्यार्थी संख्येला केवळ एकच शिक्षक मंजूर राहील. दुसरे पद सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करून भरण्यात येईल. सेवानिवृत्तीच्या नंतर नियुक्तीस असलेल्या सर्वसाधारण प्रतिबंध झुगारून होणारी ही नियुक्ती नियमबाह्य असून परिपूर्ण शैक्षणिक अर्हता असूनही बेकारीच्या खाईत पडलेल्या युवकांवर अन्याय करणारी आहे. कमी पटसंख्याअभावी मुख्याध्यापकाचे पद रद्द झाले तरीही तेथील मान्यताप्राप्त मुख्याध्यापकास त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत पद व वेतनास संरक्षण देण्यात आले होते. सुधारित 9वी 10वीचे वर्ग असलेल्या शाळेत 40 पेक्षा कमी पटात शिक्षकांचे फक्त एक पद मंजूर होणार असल्यामुळे बरेच विषय शिकवायला शिक्षकच राहणार नाहीत. 135 पेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शेकडो मुख्याध्यापकांची पदे रद्द होतील. त्यांना पदावनत करून त्यांच्या शाळेऐवजी अन्य नजीकच्या शाळेत त्यांना शिक्षक पदावर पदान्नत करण्यात येईल. ही तरतूद नैसर्गिक न्यायास धरून नाही. माध्यमिक शाळांमधील 5वी व 8वीचा विद्यार्थी पट 20 पेक्षा कमी असल्यास तेथे शिक्षकांचे एकही पद मंजूर होणार नसल्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील हजारो माध्यमिक शाळेतील 5वी व 8वीतील वर्गांना शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. विशेष शिक्षकांची पदे राज्याच्या एकूण पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर होणार असल्यामुळे
आवश्यक पटसंख्या असूनही शाळांना विशेष शिक्षकांचे पद सहजासहजी मिळणार नाही. जवळच्या शाळेतील अथवा केंद्र शाळेतील विशेष शिक्षकांची उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रत्यक्ष कार्यान्वित होऊ शकणार नाही. वाढीव पद मंजूर करताना शिक्षक तेवढ्या वर्गखोल्यांची उपलब्धता असण्याची अट दुबार पाळीत चालणाऱ्या शाळा पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आवश्यक पटसंख्या असूनही वर्गखोल्यांची अट पूर्ण होत नसल्यामुळे वाढीव पद मंजूर होणार नाही. त्यामुळे सुमारे 80% शाळा वाढीव पदास अपात्र ठरतील. दिनांक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील वरील गंभीर त्रुटीबाबत शासनाने साकल्याने विचार करावा. सदर शासन निर्णय तातडीने रद्द करून प्रत्येक वर्गाला व प्रत्येक विषयाला शिक्षक उपलब्ध होतील अशी शाश्वती देणारा शासन निर्णय कृपया तातडीने निर्गमित करावा, असं माननीय श्री ज मो अभ्यंकर सर, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशा प्रकारची केलेली एक विनंती आहे. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आलेला आहे, अर्थात संच मान्यतेच्या संदर्भात, तो महत्त्वाचा आहे. परंतु त्या अनुषंगाने काही त्रुटी सुद्धा आता समोर येत आहेत. थोडक्यात कोणत्याही शाळेतला शिक्षक अतिरिक्त होऊ नये या संदर्भात शासनाने योग्य ते पावलं उचलण्याची तेवढीच नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थी संख्येवर आधारित होणारी शिक्षकांची संच मान्यता ही अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या पुरेशी न मिळत असल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून शासनाने शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून अशी सुव्यवस्थित संच मान्यता ही स्थापित करण्याची तेवढीच आवश्यकता आहे. या संदर्भात आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आपण हा संपूर्ण शासन निर्णयाच्या अनुषंगाने असणारं पत्र ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.